सकाळी 10 वाजल्यापासून मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या. 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा. मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये आंदोलकांची भेट घेणार. मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम. मस्साजोगकरांच्या तीव्र भावना पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, पण नैतिकता आणि त्यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मनपा निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. रवींद्र धंगेकरांची आज कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक. धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. तर आज सरकारी वकील न्यायालयात 2 वर्षांच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर युक्तिवाद करणार. नीलम गोरेंनी असं वक्तव्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्याची गरज नव्हती. त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. गोरेंना 4 टर्म कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती. शरद पवार यांचा निशाणा. तर स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तरी हरकत नाही, पवारांचं वक्तव्य.